मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील हातकुडगाव चौफुला फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। मराठा आरक्षणाप्रश्नी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले। शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे शिवभक्त चंद्रकांत लबडे, माजी सरपंच अशोकराव देवडे, राजेंद्र आढाव, रामजी शिदोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी यापूर्वी 5 वेळेस उपोषण केलं होतं। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे मागे घ्या, याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून शासनाने या मागण्यांची तातडीनं अंमलबजावणी करावी यासाठी यापूर्वी स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरू करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय नेत्यांनी भेटी देत आंदोलनाला पाठिंबा दिला। तर मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 10 असे 1 तास शेवगाव नेवासा राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाजानं गाव बंद ठेवत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन उपोषणकर्ते रामजी शिदोरे, प्रहार तालुका अध्यक्ष यांनी केले। की कोणीही उपोषण करते अंतरवालीत जातात, इकडे महाराष्ट्र जळाला काय सगळा, इतर जाती कोणीही आरक्षणासाठी मागणी करा, आमचं काही दुमत नाही, आम्ही आमच्या आरक्षणासाठी मागणी करतोय। परंतु प्रत्येकाने अंतरवालीत जाऊ नये ना, कारण इकडे इतर समजा महाराष्ट्र मोकळा पडलेला आहे ना, तिथं जावा ना, पण मुद्दाम वाद लावायचे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि या ठिकाणी आरक्षण कोणाला द्यायचं नाही, सगळ्याला धुलत ठेवायचं। परंतु सत्ताधाऱ्यांनी याचा नीट विचार करावा। जर 2 दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि याचा उद्रेक जर या ठिकाणी झाला तर या सत्ताधाऱ्याला हे निस्तरता जड जाईल। ही आमची स्पष्ट मागणी आहे की सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा। जर मनोजदादा जरांगेच्या जीवाला काही झालं तर सकल मराठा समाज ही उभ्या महाराष्ट्रात कोणाला माफ करणार नाही आणि राजकारणी घराण्यांनी याचा पक्का विचार करावा अशी आमची सकल मराठा समाजा शेवगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। जरांगे पाटील 5 दिवस झाले तरी सरकार दखल घेत नाही। वरून सरकारने केला तरी घोषित जे रोड बंद करतो, एक दडपशाही जे येत आहे त्यांच्यावरती हल्ले करून राहिले सरकार। म्हणून ठिकाणी बंद चालू आहे, उपोषण चालू आहे, सुद्धा दखल घेत नाही। जरांगे पाटलांची काम लवकर सरकारने 2 दिवसाच्या आत दखल नाही घेतली ना, पूर्ण महाराष्ट्र बंद करणारा अखंड मराठा समाजाच्या वतीने लवकर 2 दिवसात सरकारने दखल घ्यावी सरकारला विनंती शेवटची। प्रतिनिधी ज्ञानदेव सोलाट, न्यूज टुडे 24, शेवगाव।